माझा आवडता प्राणी हत्ती. हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे. पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात मोठा शक्तिशाली प्राणी आहे. हत्ती जंगलात राहतो. हत्तीची ताकद आणि त्याची शरीर रचना हेच त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हत्तीचा रंग राखाडी असतो. हत्तीचे पाय खांबासारखे जाड असतात. त्याचे कान सुपासारखे मोठे असतात. त्याला एक लांब सोंड असते. सोंडेच्या दोन्ही बाजूंना 2 सुळे असतात. त्याची शेपटी मात्र लहान असते. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. तो झाडांची पाने, वनस्पती, फळे, धान्य, ऊस इत्यादी खातो. त्यामुळे अन्नासाठी तो झाडाझुडपांवर अवलंबून असतो. हत्ती जंगलात कळपामध्ये राहतात. नर हत्ती एकटे राहणे पसंत करतात, परंतु मादी हत्ती गटात एकत्र राहतात. हत्ती हा बुद्धिमान प्राण्यांपैकी एक समजला जातो. हत्तीला पाण्यात खेळायला खूप आवडते. तो सोंडेने पाणी घेऊन पाण्याचे फवारे उडवतो. तो सोंडेने स्वतःला पाण्याची अंघोळ घालून घेतो. वस्तू उचलण्यासाठी आणि खाण्यासाठी हत्ती सोंडेचा उपयोग करतो. हत्तीच्या या बुद्धिमत्तेमुळे तो सर्कशीत सुद्धा अनेक खेळ खेळून दाखवतो. शरीराच्या वजनामुळे हत्ती उंच उडी मारू शकत नाही, परंतु तो ताशी 35 किलोमीटर वेगाने धावू शकतो. हत्ती हा शांत प्राणी आहे, परंतु त्याला राग आला तर तो खूप नासधूस करतो. हत्ती हा सर्वात जास्त काळ जगणारा प्राणी आहे. एक स्वस्थ आणि निरोगी हत्ती 100 वर्षांपर्यंत सुद्धा जगू शकतो. अवजड सामान वाहून नेणे, सर्कसमध्ये काम करणे, लोकांचे मनोरंजन करणे इत्यादी गोष्टींसाठी हत्तीचा उपयोग होतो. हत्तीच्या मृत्यूनंतर हत्तीचे दात सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. भारतीय संस्कृतीत हत्तींना खूप महत्त्व आहे. इतिहास काळापासून हत्तींना महत्त्वाचे स्थान आहे. हत्तींचा धर्म आणि संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. हत्तीला प्रेमाने गज असे म्हणले जाते. आपल्या समाजात हत्तीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आजची वाढती लोकसंख्या आणि जंगलतोडीमुळे हत्तींचे आयुष्य धोक्यात येत आहे. हत्तींना अन्न व राहण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. आजकाल हस्तिदंत व इतर अवयव काढण्यासाठी हत्तींची हत्या होत आहे. सरकारने ही हत्या रोखण्यासाठी अनेक कायदे सुद्धा केले आहेत. हत्तींचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.